मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे आरटी ॲडमिशनचे जे 2025-26 चे जे ॲडमिशन चालू आहे, तर आतापर्यंत ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये किती जागा भरल्या गेल्या आहेत आणि किती जागा शिल्लक आहेत, म्हणजेच वॅकन्सी शाळेनुसार आपण जिल्ह्यानुसार आणि शाळेनुसार वॅकन्सी किती आहे हे आपल्याला आज चेक करायचं कसं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला देखील सबस्क्राइब करून घ्या। सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला student.maharashtra.gov.in ही आरटीची ऑफिशियल वेबसाईट आहे, या वेबसाईटवरती यायचं आहे। इथे आल्यानंतर आपल्याला थोडंसं खाली स्क्रॉल करायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता हा एक ऑप्शन आहे इथे लिस्ट ऑफ स्कूल अलॉंग विथ अप्रूव्ड फी, यावरती तुम्हाला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशी विंडो ओपन झालेली दिसेल। तर यामध्ये तुम्हाला सर्च स्कूल ही विंडो दिसेल। यामध्ये स्टेट महाराष्ट्र हे असंच राहू द्यायचं आहे। डिस्ट्रिक्ट म्हणजेच ज्या जिल्ह्याची तुम्हाला यादी बघायची आहे, म्हणजेच कोणत्या जिल्ह्यातील शाळांची यादी बघायची आहे, तर तो जिल्हा तुम्हाला इथे या ठिकाणी सिलेक्ट करावा लागणार आहे। आपण आपला इथे जिल्हा सिलेक्ट करून घेऊया। त्यानंतर इथे सर्चमध्ये दोन ऑप्शन आहेत, बाय ब्लॉक आणि बाय नेम। तर आपण इथे बाय ब्लॉक हे सिलेक्ट करायचं आहे। आता इथे तुम्हाला दुसरे दोन ऑप्शन दिसतील, ब्लॉक आणि तालुका। तर इथे आपल्याला आपला जो काही तालुका आहे किंवा जो काही ब्लॉक आहे तो इथून आपल्याला सिलेक्ट करायचा आहे। सिलेक्ट केल्यानंतर पुढचा ऑप्शन आपल्या समोर ओपन झालेला दिसेल, आरटी कोटा। यामध्ये तुम्हाला दोन ऑप्शन आहेत, ऑल आणि आरटी। ऑलला जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला विंडो ओपन होणार नाही, तर त्यामुळे इथे फक्त आपल्याला आरटी वरती क्लिक करायचं आहे आणि अकॅडमिक इयर 2025-26 हे इथे राहू द्यायचं आहे। आणि इथे छोटासा एक सर्चचं बटन आहे, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। जर तुम्ही मोबाईलमध्ये हे ट्राय करत असाल तर तुम्हाला हे सर्चचं बटन जे आहे ते दिसणार नाही आहे, तर तुम्हाला लॅपटॉपवर किंवा पीसीवरती हे ट्राय करायचं आहे, तेव्हाच तुम्हाला हे दिसणार आहे। एवढे केल्यानंतर आपण सर्च बटनवरती क्लिक केलेलं आहे। सर्च बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर सगळ्या शाळांची यादी जी आहे, पुणे जिल्ह्यातील जेवढ्या शाळा असतील त्या संपूर्ण शाळांची यादी आपल्यासमोर आलेली आहे। आता इथे आपल्याला ज्या शाळेमध्ये किती जागा आहेत हे आपल्याला पाहायचं आहे, तर ते आपण सगळ्यात पहिल्यांदा ज्या पण शाळेचं तुम्हाला लिस्ट बघायची आहे तर त्या शाळेवरती तुम्हाला सिम्पली एकदा क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर स्कूल डिटेल्स ही पेज ओपन होईल। यामध्ये स्कूलचा कोड असेल, शाळेचं नाव असेल, त्यानंतर स्कूल कॅटेगरी काय आहे ते सगळं दिलेलं आहे। स्टँडर्ड कितवीपासून कितवीपर्यंत शाळा आहे ही संपूर्ण बेसिक माहिती, त्यानंतर शाळेचं क्लस्टर असेल, शाळेचे ॲड्रेस पूर्ण आणि शाळेची ईमेल ID, या शाळेचा बोर्ड कोणता आहे, याचं मीडियम काय आहे, या शाळेचं गुगल लोकेशन ॲड्रेस लोकेशन देखील इथे देण्यात आलेलं आहे। तसेच थोडं खाली स्क्रॉल केल्यानंतर वॅकन्सी डिटेल्स ही आपल्याला एक पेज दिसत आहे। यामध्ये तुम्ही पाहू शकता स्टँडर्ड वाईज एज रूल अँड वॅकन्सी डिटेल्स। तर इथे या शाळेमध्ये पहिलीपासून प्रवेश दिला जातो आणि मिनिमम एज 5 वर्ष 11 महिने आणि 15 दिवस आणि मॅक्झिमम एज 7 वर्ष 5 महिने 30 दिवस हे इथे पहिलीसाठी वयमर्यादा आहे। त्यानंतर टोटल स्ट्रेंथ म्हणजेच 203 जागा आहेत, त्यामधील आरटीच्या 25% सीट जे आहेत ते रिझर्व असतात, तर 68 जागा आहेत। आता बघायला गेलं तर इथे वॅकन्सी 8 वॅकन्सी आपल्याला दिसत आहे, म्हणजेच 8 जागा अजून शिल्लक आहेत। वॅकन्सी डिटेल्सवरती एकदा क्लिक करूया। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नवीन पेज ओपन होईल। यामध्ये ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे अकॅडमिक इयर 2025-26 आणि इथे डिस्ट्रिक्टचा एक कोड दिसत आहे, UDIS नंबर दिसत आहे, शाळेचं नाव दिसत आहे, बोर्ड दिसत आहे, स्टँडर्ड दिसत आहे आणि RT टेकन म्हणजेच RTचे किती विद्यार्थी घेतलेले आहेत, तर 68 विद्यार्थी यांनी घेतलेले आहेत, प्रवेश दिलेले आहेत। आणि आता सध्या RTच्या वॅकन्सीज जर बघितलं तर 53 वॅकन्सीज इथे दाखवत आहेत। तर तुम्ही देखील तुमच्या जिल्ह्याचे किंवा ज्या शाळेचे तुम्हाला वॅकन्सीज बघायचे आहेत तर तुम्ही मी सांगितलेल्या ह्या स्टेप फॉलो करा आणि त्या शाळेमध्ये किती जागा आहेत, किती सीट भरल्या आहेत आणि किती रिकामे आहेत हे बघून तुम्हाला तुमचा अंदाज लागेल की वेटिंग लिस्टवरती जर तुमचा नंबर असेल तर समजा आता सुरुवातीचे 1 ते 5 असे विद्यार्थी वेटिंग लिस्टमधनं त्यांना प्रवेश देण्यासाठी सिलेक्ट केलेले आहेत। आता यापैकी काही विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंटमध्ये किंवा काही कारणामुळे प्रवेश घ्यायला गेले नाही किंवा प्रवेश नाकारला गेला, तर जे काही 5 पासून पुढचे म्हणजे 6, 7, 8, 9, 10 हे जे वेटिंगमधील विद्यार्थी आहेत त्यांना तिथे संधी दिली जाणार आहे।
वेटिंग लिस्टमधील सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल असं काही कन्फर्म नसतं. ज्यांचं नंबर जागा असतील तर तुम्हाला SMS पाठवून कन्फर्मेशन दिलं जाईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.